वचन जे प्रकाश मार्गावर, वचन जे प्रकाश मार्गावर. सर्वांना शुभ प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. जगदीशा जगाला तुझी मात्र आशा, जय जय जगदीशा जगाला तुझी मात्र आशा, जय मंगल धामा जगावर तुझा मात्र प्रेमा, जय जगदाधारा जगाला तुझा मात्र थारा, जय जय विश्वपते जग हे तुझी वाट बघते, तुझी मात्र सेवा घडू दे जगामध्ये देवा, तुझे राज येवो जगिया स्वर्ग उभारा हो, तुलाच वंदन घे अमुचे वैभव तू अवघे, तुझ्या मात्र चरणी रमू दे सहर्ष दिन रजनी, प्रभो परात्पर जय करुणाकर, प्रभो परात्पर जय करुणाकर, जय 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 बाबा, जय 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 पुत्रा, जय 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 आत्म्या, जय जय जगदीशा जगाला तुझी मात्र आशा, जय जय जगदीशा जगाला तुझी मात्र आशा. आजच्या म्हणण्यासाठी देवाचे वचन योहानकृत शुभवर्तमान ह्याचा 4था अध्याय 31 ते 38 ही वचने. योहान अध्याय 4 31 ते 38 वचने. शिष्य त्याला विनंती करू लागले की गुरुजी जेवा, परंतु तो त्यांना म्हणाला, तुम्हाला ठाऊक नाही असे अन्न माझ्याजवळ खावयाला आहे. ह्यावरून शिष्य एकमेकास म्हणू लागले, ह्याला कोणी खाव्यास आणले असेल काय? येशू त्यांना म्हणाला, ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे व त्याचे कार्य सिद्धीस न्यावे, हेच माझे अन्न आहे. अजून 4 महिन्यांचा अवकाश आहे, मग कापणी येईल असे तुम्ही म्हणता की नाही? पहा, मी तुम्हाला म्हणतो, आपली नजर वर टाकून शेते पहा, ती कापणीसाठी पांढरी होऊन चुकली आहेत. कापणारा मजुरी मिळवितो व सार्वकालिक जीवनासाठी पीठ एकवट करतो, ह्यासाठी की पेरणाऱ्याने व कापणाऱ्यानेही एकत्र आनंद करावा. एक पेरतो व एक कापतो, अशी जी म्हण आहे ती ह्या बाबतीत खरी आहे. ज्यासाठी तुम्ही श्रम केले नव्हते ते कापावयाला मी तुम्हाला पाठविले. दुसऱ्याने श्रम केले होते व तुम्ही त्यांच्या श्रमाचे वाटेकरी झाला आहात. प्रभू परमेश्वर या वाचलेल्या वचनाद्वारे आम्हाला आशीर्वाद देव. ख्रिस्तातील माझ्या प्रियांनो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या श्रेष्ठ नावात आपणास सलाम. आज आपण योहानकृत शुभवर्तमान अध्याय 4 31 ते 38 या वचनांवर मनन करणार आहोत. यातील मुख्य मुद्दा म्हणजे दैवी अन्न हा आहे. यामध्ये आपण पाहतो की प्रभू येशू शिष्यांचे लक्ष जे शारीरिक भुकेकडे लागले होते ते आध्यात्मिक ध्येयाकडे वळवतो. शिष्य जेवणाची चिंता करत असताना येशू त्यांना सांगतो आहे की देवाच्या इच्छेनुसार चालणे हेच खरे त्याचे अन्न आहे. वचन 34 मध्ये सांगितलं आहे की कार्यास पाठविणारा देव आहे. म्हणून प्रभू येशू म्हणतो, ज्याने मला पाठवले
त्याच्या इच्छेप्रमाणे करावे व त्याचे कार्य सिद्धीस न्यावे, हेच माझे अन्न आहे. होय प्रियांनो, ख्रिस्ताचे संपूर्ण जीवन पित्याच्या आज्ञेवर अवलंबून होते. तो स्वतःच्या इच्छेनुसार नाही, तर देव पित्याच्या इच्छेनुसार करण्यासाठी आलेला. आपल्यालाही देव पित्याने त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी पाठवले आहे. म्हणून देवाच्या इच्छेनुसार जगणे हे आपल्या रोजच्या अन्नापेक्षाही महत्वाचे आहे. येथे दुसरी बाब आपण पाहतो ती म्हणजे कार्य विशाल आहे. 35 वचन मध्ये प्रभू येशू ख्रिस्त शिष्यांना सांगतो की आपली नजर वर करून शेते पहा, ती कापणीसाठी पांढरी होऊन चुकली आहेत. तेथे प्रभू येशू ख्रिस्त त्यांना सांगत होता की आध्यात्मिक कापणीची आवश्यकता आहे आणि ती त्याने दाखवून दिली. ते कार्य विशाल आहे, महान आहे आणि तातडीचं आहे. तेव्हा आपल्या अवतीभोवती असलेल्या आध्यात्मिक भुकेल्यांकडे आपण डोळे उघडून पाहावे आणि त्वरित कामास लागावे. 36व्या वचनामध्ये तिसरी बाब आपण पाहतो की सर्वांनी मिळून आनंद करावा. एक मजूर कापणी करतो व सार्वकालिक जीवनासाठी पीक एकत्र करतो. यासाठी पेरणी व कापणी करणाऱ्याने एकत्र मिळून आनंद करावा, कारण स्वर्गात त्या दोघांनाही सारखेच प्रतिफळ मिळेल. तेव्हा कृपया पेरणीच्या व कापणीच्या कार्यास आपण लागावे. वचन 38 मध्ये चौथी बाब आपण पाहतो. कार्याचे वाटेकरी अथवा भागीदार या वचनांमध्ये सांगितलेला आहे. दुसऱ्यांनी श्रम केले होते, तुम्ही त्यांच्या श्रमामध्ये वाटेकरी झाला आहात. जे फळ आपण मिळवतो ते आमच्या पूर्वी ज्यांनी पेरणी केली अथवा श्रम केले त्यांच्या कष्टाचे ते फळ आहे आणि आपण सर्वजण या महान कार्यात केवळ वाटेकरी आहोत. होय, ख्रिस्ती सेवेमधील लीनता आणि नम्रता खूप महत्वाची आहे, कारण दैवी अन्न आपल्या शारीरिक गरजेच्या पलीकडे जाऊन देवाच्या राज्यासाठी कार्य करणे, तसेच आपल्याला पाठविणाऱ्या देवाच्या इच्छेप्रमाणे करणे म्हणजेच त्याचा आदर करणे, त्या विशाल कार्यात सहभागी होणे आणि एकत्रित येऊन आनंद करणे, हेच खऱ्या अर्थाने दैवी अन्न आहे. प्रभू आपणास आशीर्वाद देव. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय पित्या, आम्ही आज दैवी अन्नाविषयी ऐकले आहे. महान कार्यास पाठविणारा आमचा प्रभू देव तू आहेस. तुझे कार्य विशाल आहे, ते करण्यास सहाय्य कर. आम्ही सर्वजण तुझ्या या महान कार्यात केवळ भागीदार आहोत. ते उत्तम रीतीने करण्यासाठी आमचे सहाय्य कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. प्रभो परात्पर जय करुणाकर, जय 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 बाबा, जय 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 पुत्रा, जय 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 आत्म्या, जय जय जगदीशा, जगाला तुझी मात्र आशा, जय जय जगदीशा, जगाला तुझी मात्र आशा. आणि तुम्ही विश्वास धरून प्रार्थनेत जे काही मागाल ते सर्व तुम्हास मिळेल. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर
प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.